इयत्ता 6वी, विषय भूगोल, पाठ 10वा, मानवाचे व्यवसाय. आकृती क्रमांक 10.1 मधील चित्रांचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. चित्र अ मध्ये गाय व म्हैस काय करत आहेत? चित्र अ मध्ये गाय व म्हैस गवत खात आहेत. चित्र आ मध्ये काय मिळवले जात आहे? चित्र आ मध्ये गायीपासून दूध मिळवले जात आहे. चित्र ई मध्ये दूध संकलन केंद्रावर काय होत आहे? दूध संकलन केंद्रावर दुधाचे शुद्धीकरण होत आहे. चित्र ई मध्ये टँकरद्वारे कशाची वाहतूक होत आहे? हा टँकर कुठे जात असेल? टँकरद्वारे दुधाची वाहतूक होत आहे असून टँकर शहरामध्ये निघालेला आहे. कोणते पदार्थ चित्र ऊ मध्ये दिसत आहेत? हे पदार्थ कशापासून तयार झाले असावेत? पेढा, लस्सी, लोणी, तूप, दही, दूध हे पदार्थ दुधापासून तयार झालेले आहेत. चित्र ऊ मध्ये आणखी काय होत असेल बरे? चित्र ऊ मध्ये या पदार्थांची तपासणी केली जात आहे. ऊ चित्रातील कोणते पदार्थ तुम्ही वापरता? दूध, दही, तूप, लोणी, पेढे हे पदार्थ वापरतो. दूध व दुधापासून तयार केलेल्या पदार्थांमध्ये कोणता मुख्य फरक असेल? दूध लवकर नसते. दुधापासून तयार केलेले पदार्थ काही दिवस टिकतात. दुधाप्रमाणे हे पदार्थ लवकर नाश पावत असतील का? नाही, हे पदार्थ काही दिवस टिकतात. भौगोलिक स्पष्टीकरण. वरील सर्व चित्रे पाळीव प्राणी पाळणे, त्यांच्यापासून दूध मिळवणे, दुधाची विक्री करणे, दुधावर दुग्ध प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करणे, दुधापासून तूप, लोणी, चीज, श्रीखंड, पनीर, भुकटी इत्यादी पदार्थ बनवणे, त्यांची बाजारात विक्री इत्यादींशी संबंधित आहे. यासाठी विविध स्तरांवर कामे केली जातात. या सर्व कृती मानव स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी करत असतो. या कृतींच्या स्वरूपावरून त्यातून मिळणाऱ्या घटकांनुसार त्यांचे आपण वर्गीकरण करू शकतो. चित्र पुन्हा एकदा पहा व प्रश्नांची उत्तरे द्या. वरीलपैकी कोणती कृती मानवाने निसर्गातून उत्पादन मिळवण्यासाठी केली आहे? या कृतीतून त्याला कोणते उत्पादन मिळते? हे उत्पादन मानव किती काळ वापरू शकतो? कोणत्या चित्रामध्ये निसर्गातून मिळालेल्या उत्पन्नाचे संकलन होत आहे? या कृतीतून दूध उत्पादकाला कोणती सेवा मिळाली? दूध कोठे नेले जात आहे? दुधाचे पुढे काय होत आहे? दुधाचे कोणते पदार्थ दिसत आहेत? या पदार्थांची तपासणी कोण करत असेल? दुकानदार या पदार्थांचे काय करतो? यातील टिकाऊ पदार्थ कोणते व नाशवंत पदार्थ कोणते? दुधाची किंमत व वजन आणि या पदार्थांची किंमत व वजन सारखेच असेल का? जरा डोके चालवा. दूध 40 रुपये प्रति लिटर दराने मिळते, पण दही 60 रुपये व पनीर 200 रुपये किलो दराने मिळते. सारे दुधापासूनच बनते, तर त्यांच्या किमतीत एवढा फरक कशामुळे होतो? आपण आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी अनेक कृती करत असतो. या कृतींना आपण व्यवसाय, उद्योग, व्यापार म्हणतो. आपण करत असलेल्या या कृतींपैकी काही कृती थेट निसर्गावर आधारित असतात. म्हणजे या कृतींमधून मिळणारे उत्पन्न हे निसर्गाकडून आपल्याला मिळते. जसे गाई म्हशी हे प्राणी आहेत, त्यांना आपण पाळतो. चित्र अ पहा. त्यांच्यापासून आपल्याला दूध मिळते, त्यामुळे हा व्यवसाय
निसर्गावर आधारित आहे. अशा प्रकारे निसर्गावर आधारित व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. उदाहरणार्थ पशुपालन, मासेमारी इत्यादी. प्राथमिक व्यवसायातील काही उत्पादने आपण थेट वापरतो, तर काही त्यांच्या मूळ रूपात बदल करून वापरतो. आता चित्र ऊ पहा. या चित्रात मिळालेले दूध हे दूध डेअरीमध्ये आणून त्यावर प्रक्रिया केली जात आहे. म्हणजेच निसर्गाकडून प्राप्त होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया करून त्यातून वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती केली जात आहे. हे पदार्थ जास्त टिकाऊ असतात. त्यांची गुणवत्ता देखील वाढलेली असते. त्यामुळे त्यांची किंमतही जास्त असते. उदाहरणार्थ दुधापासून श्रीखंड, लोणी, चीज व दूध पावडर तयार करणे. अशा प्रक्रिया करण्याला उद्योग म्हणतात. उद्योग हे कच्च्या मालावर आधारित असतात. या प्रक्रियेत कच्च्या मालापासून जास्त टिकाऊ पक्का माल तयार होतो. उद्योगांना पुरवला जाणारा कच्चा माल हा बहुतेक वेळा निसर्गातून येतो, म्हणजेच प्राथमिक व्यवसायातून येतो. हे व्यवसाय प्राथमिक व्यवसायांवर अवलंबून असतात. म्हणून अशा व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात. आता चित्र ई ऊ पहा. या चित्रांमध्ये तुम्हाला अनुक्रमे दुधाचे संकलन व विक्री होताना, दुधाची वाहतूक होताना आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री होताना पाहावयास मिळते. या सर्व कृती प्राथमिक व द्वितीयक व्यवसायातील उत्पन्नाशी निगडीत आहेत. बहुतेक वेळा हे व्यवसाय या दोन्ही व्यवसायांना पूरक सेवा देण्याचे काम करतात. अशा व्यवसायांना आपण तृतीयक व्यवसाय म्हणतो. हे व्यवसाय इतर सर्व व्यवसायांना पूरक असतात. या व्यवसायांना सेवा व्यवसाय असेही म्हणतात. यामध्ये मालाची वाहतूक, मालाची चढउतार करणे, मालाची विक्री इत्यादी बाबी येतात. आता चित्र ऊ पहा. या चित्रात तयार झालेले दुग्धजन्य पदार्थ तपासताना व्यक्ती दिसत आहे. ही व्यक्ती पदार्थांची गुणवत्ता तपासत आहे. हे काम करण्यासाठी या व्यक्तीकडे विशेष प्रावीण्य असते. ही सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे, परंतु ही तृतीयक व्यवसायांप्रमाणे सर्वसामान्य सेवा नाही. ही सेवा देण्यासाठी विशेष प्रावीण्याची गरज असते. त्यामुळे अशा प्रकारच्या सेवांना चतुर्थक व्यवसाय असे म्हणतात. सर्वच सेवा व्यवसाय हे प्राथमिक किंवा द्वितीयक व्यवसायांशी थेट संबंधित असतातच असे नाही. उदाहरणार्थ ड्रायव्हर, धारवाला, पोलीस, टपाल सेवा इत्यादी. जरा विचार करा. आपण आजारी पडल्यावर आपल्याला कोण तपासते? डॉक्टर. आपल्या परीक्षेचे पेपर कोण तपासते? शिक्षक. इमारतीचे आरेखन, डिझाईन कोण तयार करते? इंजिनियर. यंत्रनिर्मिती, देखभाल व दुरुस्ती कोण करते? फिटर. आकृती 10.2 मध्ये चित्र नीट पहा. व्यवसायांचे वर्गीकरण आपण शिकत आहोत. साखर निर्मिती या उद्योगाशी निगडीत पुढील उत्तरे शोधता येतात का ते पहा. प्राथमिक ते चतुर्थक व्यवसायांची वर्गवारी करा. द्वितीयक व्यवसायासाठी कोणता कच्चा माल वापरला आहे? द्वितीयक व्यवसायातून निघणारा पक्का माल कोणता? तृतीयक व्यवसायांच्या सेवा कोणत्या आहेत? कोणते चित्र चतुर्थक व्यवसायाशी निगडीत आहे? ते व्यवसाय कोणते? पहा बरे जमते का? अशाच प्रकारे आणखी काही व्यवसायांची साखळी आपल्याला सुचते का ते पहा. त्यांची चित्रे वरीलप्रमाणे काढून त्यांची प्राथमिक व चतुर्थक अशी वर्गवारी करा. विचार करा व चर्चा करा. निसर्गाचा आपल्या व्यवसायांवर काय बरे परिणाम होत असेल? जरा विचार करा. त्यासाठी खालील मुद्दे विचारात घ्या, वर्गात चर्चा करा. यावर 2 परिच्छेद वहीत लिहा.
पाऊस पडलाच नाही, दुष्काळ. वादळ झाले, भूकंप झाला, अवेळी पाऊस आला, पाऊस चांगला पडला, पाऊस खूप पडला व पूर आला, ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला, त्सुनामी आली. करून पहा. तुमच्या परिसरात आढळणारे व्यवसाय कोणते? कोणत्या व्यवसायाची संख्या जास्त आहे? ही संख्या जास्त असण्यामागील कारणांची माहिती घ्या. तुमच्या परिसरात एखादा उद्योग असेल तर तो तेथे असण्यामागील कारणे सुद्धा अशाच चर्चेतून मिळवा. नैसर्गिक व मानवी अशा दोन्ही घटकांचा परिणाम व्यवसायांवर होत असतो. ते घटक शोधता येतात का ते पहा. व्यवसायामुळे पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीची माहिती घ्या. मानवी व्यवसायाचे आपण अशा प्रकारे वर्गीकरण करतो. जगातील सर्वच देशांमध्ये यापैकी कोणते ना कोणते व्यवसाय चालत असतात. या सर्व व्यवसायातूनच देशामध्ये व देशांदरम्यान आर्थिक उलाढाल होते. त्यातूनच देशाचे विविध वस्तूंचे उत्पादन व वार्षिक उत्पन्न ठरते. त्यावरून एखादा देश इतर देशांच्या तुलनेत किती विकसित आहे अथवा विकसनशील आहे ते ठरवले जाते. आकृती 10.3 मध्ये निरीक्षण करा. बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती व टर्की या देशांमधील विविध व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येनुसार ही विभाजित वर्तुळे तयार केली आहेत. प्राथमिक व्यवसायातून तृतीयक व्यवसायापर्यंत हे वर्गीकरण आहे. या विभाजित वर्तुळांच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या. कोणत्या देशामध्ये प्राथमिक व्यवसायात मनुष्यबळ प्रमाण जास्त कार्यरत आहे? कोणत्या देशामध्ये द्वितीयक व्यवसायात मनुष्यबळ प्रमाण जास्त कार्यरत आहे? कोणत्या देशामध्ये तृतीयक व्यवसायात मनुष्यबळ प्रमाण जास्त कार्यरत आहे? सर्व व्यवसायात जवळपास समान मनुष्यबळ प्रमाण असलेला देश कोणता? तृतीयक व्यवसायात जास्त मनुष्यबळ प्रमाण असलेले देश विकसित देश म्हणून गणले जातात, तर प्राथमिक व्यवसायात जास्त मनुष्यबळ प्रमाण असणारे देश विकसनशील देश म्हणून गणले जातात. आता वरील देशांचा विकसित ते विकसनशील असा क्रम लावा. हा पाठ अभ्यासल्यानंतर मला हे येते. विविध व्यवसाय कोणते ते सांगणे, व्यवसायांमधील फरक सांगणे, व्यवसायाची प्राथमिक ते चतुर्थक अशी वर्गवारी करता येणे, व्यवसायावर परिणाम करणारे घटक ओळखणे.